नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मी केबी न्यूज साठी संदीप गायके। आपण जाणून घेणार वैजापूर तालुक्यातील वाकला येथे तर अनेक नागरिकांचे आपण डगळे वस्ती इथं आलेला आहेत। तर आपण जाणून घेणार आहोत की ज्या वस्तीवरती रोगराईपासून तर एकीकडे शासन सांगताय का रोगराईपासून सरकारी दवाखाने चालू केले, तर या संदर्भामध्ये होणारी रोगराई, तर या संदर्भात आपल्या सोबत वाकला गावचे वस्ती डगळे वस्ती तर इथं आपण आलेलो आहे। आपण जाणून घेणार काही महिला सोबत आहे, काही नागरिक आपल्या सोबत या वस्तीवरती तर जे रोगराई पसरून राहिली, तर या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया? पहिला आपला परिचय। माझं नाव राजेंद्र सरीचंद चव्हाण। मी वाकला शिवारात माझी शेती आहे, गट नंबर 646 आहे। आम्हाला आमच्या शेजारी गट नंबर 638 मध्ये संजय कारभारी देवरे या मालकी हक्काची जमीन आहे। तिथं त्यानं कोंबड्यांचं पोल्ट्री फार्म टाकलेले। त्या पोल्ट्री फार्ममध्ये ज्या पक्षी मरण पावतात त्या पक्षी उघड्यावर फेकले जातात। त्या पक्ष्यांमुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। आमचे लहान लहान पोरं आजारी पडलेले। प्रत्यक्षात संदीप भाऊनी प्रत्यक्ष पाहणी केली असता माशांचा इतका प्रादुर्भाव वाढलेला आहे, जेणेकरून आम्हाला जेवणसुद्धा करता येत नाही। पाहुणे रावळे आले ते आम्हाला नाव ठेवून जातात आणि प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा काढलेला आहे संदीप भाऊनी। आणि इतका प्रादुर्भाव माशांचा वाढलेला आहे की जगणं मुश्किल झालेलं आहे। त्याच्याकरिता या पोल्ट्रीवर योग्य ते कारवाई झाली पाहिजे हे आमच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे। नाही जर कारवाई झाली तर येत्या 15 तारखेपासून आम्ही ग्रामपंचायत वाकला येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत, ते बी संपूर्ण परिवारासकट बसणार आहोत। याची सरकारनं दखल घेतली पाहिजे। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील ही आमची विनंती आहे। नाही बा, एवढी तुमच्या वस्ती किती लोक राहतात आणि किती घर आहे? इथं सरासरी जवळजवळ 100 वस्ती आहेत। 100 वस्ती अशा आहे की त्या माशाने आज रोजी फुल माशा झालेले आहे, बसता सुद्धा येईना, रात्री सुद्धा झोपता येईना। झोप लागली की माशांचा प्रादुर्भाव चावण्याचा सुरू होऊन जातो। का बा तुम्ही सरपंच असतील, उपसरपंच असतील का बा वाकला गावच्या यांना कळवलं का? मी प्रथम आपल्या सुपरवायझर आहे भूषण पगारे म्हणून, त्यांना फोनद्वारे कळवलं तर त्यांनी मला प्रत्युत्तर चांगला प्रतिसाद दिला नाही। उलट ते म्हणायला लागले की तुमच्या घरी मी काय फिरायला रिकामा नाही म्हणे मासे पाहायला, माझी काय फवारणी चालू, एवढंच ते बोलले, दुसरं काही बोलले नाही। त्याच्यानंतर ग्रामपंचायत वाकल्याचे सन्माननीय सरपंच त्यांच्याशी माझा मोबाईलद्वारे संवाद झाला। त्यांनी सांगितलं की आम्ही योग्य ते कारवाई करू, तुम्ही आपल्या परीने निवेदन द्या असं त्यांनी सांगितलं। आपण महिलांकडे जाणार आहोत। खरंच खरंच त्याला स्वयंपाक करताना जो त्रास होतो तर या संदर्भामध्ये जो स्वयंपाक करताना जो स्वयंपाक करतो तुम्हाला त्रास, तुमचं नाव? माझे नाव प्रीती सचिन पांडवे। ज्यावेळेस आम्ही स्वयंपाक करतो ना, जेव्हा पीठ मळतो ना, तिथे माशांचा प्रादुर्भाव इतका असतो की बस कधी त्याच्यामध्ये माशा पडल्याशिवाय राहतच नाही। पाण्यात माशा, पिठात माशा, पोळ्या लाटतानाही माशाच माशा। नेमकी मग आम्ही करायचं काय? लहान लहान मुलांना घरामध्ये म्हणजे बसता येत नाही, जेवता येत नाही, झोपता येत नाही। इतका संसर्ग वाढतोय त्या माशांचा की बस कधी पाहुणे आले की पाहुण्यांना सुद्धा म्हणजे असं लाज वाटते आम्हाला। इतक्या माशा, पाण्यात माशा, चहात माशा। तर आता आपण दुसऱ्या इकडे जाणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया? तुमची काय प्रतिक्रिया? संजय गायके। आमच्या तिथं तसे लहान लहान मुलं आजारी पडेल, माझा एकच मुलगा आहे पण आजारी पडेल माशामुळे। इतकं माशा आहे तर लईच माती, लई माशा आहे, बेफार माशा व्हायला। आमच्या मुलाला जर काही झालं कमी जास्त तर सारी जबाबदारी त्या कोंबडी फार्म वरल्यावर माणसालाच येईल। तिथल्या साहेबांना जरी फोन केला ना, ते साहेबाला फोन केला, साहेब म्हणत्या काय माशा इतक्या माशा आहे का आम्ही येणार नाही, आम्ही काय बोलत करतो त्यांना, येतच नाही ते उद्गारून बोलून ना की जाम आम्हाला असं करता का इतक्या माशा आहे का, असं वाडा जास्त बोलता का ते।
ते जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तर बा स्वयंपाक करायच्या टायमाला का बा तुम्हाला पहिला माशा गंज वारतो आम्ही, त्या माशा काय जात्या का इतकं माशा वारतो, शेवटी दार लावून सगळं करून बदल माशाच जात नाही. माशा पडल्यामध्ये पाणी टाकून खावं लागत, पुरं फेकून देत नाही ना आम्ही. पीठ मळलं का पिठात माशाचे लहान लहान मुलं किती आजारी पडून राहिले आमचे. तर आपण आता दुसऱ्या आता इकडे जाणार आहोत, यांची काय प्रतिक्रिया आहे? सरिता पांढरगळे. आमचं म्हणणं आहे आम्हाला त्यांचं दुसरं काहीच नाही, फक्त माशाच हटवायच्या. माशा म्हणजे दिसल्याच नाही पाहिजे. इतक्या मोठ्या मोठ्या माशा आहे का, ती बारीक माशी नाही, टपुरी माशी आहे, चहात माशी, पाण्यात माशी, राजनात माशी. राजन कशाने झाकायचं आम्हाला, भाजी कशाने झाकायची, भाजी झाकायला गेलं तरी माशा. चहा 3 वेळेस सकाळी चहा करायला, एक पातेलं फेकलं दुसरं ठेवायचं, दुसरं फेकलं तिसरं ठेवायचं, मग करायचं काय? विषारी माशा आहे ना त्या, मच्छ्यांना तरी बुद्ध येत नाही, त्या माशानं कुठं येऊ राहिल्या अशा माशा आहे. काय करायचं या माशाचं आम्हाला? म्हणजे माणसाला त्रास नाही, माणसाला वाढून दिल्यानंतर माणूस काय म्हणतो, माशी पडली दुसरं टाकतं, दुसरं करा. मग आम्ही बायांनी काय करायचं? बायांनी पीठ झाकायचं, भाजी झाकायची का काय काय झाकायचं? एक आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला तेच काम नाही ना, शेतीतलं बी काम करावं लागत. आम्ही नुसतं माशाच हाकलायच्या, काय काय करायचं आम्ही? तुम्ही 2-3 दिवसात माशा हटवा, आमचं काहीच म्हणणं नाही, फक्त माशा हटवा. आम्ही काहीच बोलणार नाही. अजून माशा जर हटवल्या काहीच नाही, माशा जर नाही गेल्या मग आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. नाही बा जर नाही जर बा तुम्हाला जर शासनाने जर उडाउडीचे उत्तर जर दिले तर याच्यावर जर नाही ऍक्शन घेतली तुम्ही पुढचा पोल तुमचा काय राहील? पण मग आम्ही म्हणणं आमच्याकडेच कसं काय माशा आहे, त्यांचं म्हणणं आहे बा माशाचं साल आहे, पण मग माशा आमच्याकडेच कसं काय? दुसरीकडे का माशा नाही? गावात माशी नाही, ढेकुला माशी नाही, कोणत्या वस्तीवर माशा नाही, जिडं पोल्ट्री का तिलाच माशा आहे जास्त. मग काय करायचं आम्ही? ग्रामपंचायत लोक बाया गेल्या चालतील का? कसं वाटतं मग तुम्हाला? मग आम्हाला म्हणणं आहे फक्त माशा हटवा तुम्ही, दुसरं काहीच नाही. गरम पंचायत लोक बाहेर गेला तर मग कसं वाटत तुम्हाला? होणारच आहे. गरम पंचायत लोक बाहेर गेले तुम्ही सांगा ग्रामपंचायत दिवसामध्ये जर योग्य ती कारवाई नाही केली या माशांवर तर आम्ही आमच्या पूर्ण परिवारासकट आणि जेवढी वस्ती तेवढ्यांना घेऊन ग्रामपंचायत सदस्यांवर म्हणजे तिथे जाऊन बसू, उपोषणालाही बसू. तर तुम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. मी केबी न्यूज साठी संदीप गायके, वाकला.